नमस्कार, मी राजा कदम भोवताले यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रो, गेल्या काही दिवसापासून दोन घटनांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघाले. जनता याबाबतीत उदासीन दिसत असली तरी देखील या राजकारणावर या घटनांचे पडसाद फार मोठ्या प्रमाणामध्ये पडणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष फोडला आणि ते भाजपाच्या आश्रयाला गेले. काहीच दिवसामध्ये अजितदादा पवार यांनी देखील स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फोडून ते देखील भाजपाच्या आश्रयाला गेले. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजपाला आदर्श शक्ती मानून ते त्याचे मांडलिक झाले. दादा त्यांचे दादागिरीचा इतिहास पाहता भाजपमध्ये सोयीसुतानं न वागता स्वतःचा एक आब राखून राहतील असं वाटलं होतं. परंतु राज्यसभेची निवडणूक डोळ्यासमोर आली आणि तिथंच दूध का दूध पाणी का पाणी झालं आणि महाराष्ट्रासमोर प्रश्न पडला की दादाच्या हातात राष्ट्रवादी म्हणजे माकडाच्या हाती कोलीत की काय. या संदर्भानं आता आपण चर्चा करणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या, राज्यसभेची निवडणूक ज्यावेळेस आली आणि राज्यसभेला उमेदवार देण्याचे त्या पक्षावर ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस सगळ्यात अगोदर भाजप आपले 3 उमेदवार डिक्लेअर करून बाजूला झाला आणि त्यांनी हेही जाहीर केलं की आम्ही चौथा उमेदवार देणार नाही. साहजिकच 6 जागापैकी 3 जागा सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपांनी घेतल्यानंतर एक जागा ही शिंदे गटाला गेली आणि शिंदेनी देखील त्या ठिकाणी लगेचच त्यांचा उमेदवार मुरली देवरा यांना जाहीर करून टाकलं. आता राष्ट्रवादीची बारी होती. या 2 पक्षांचे उमेदवार फायनल झाले. इव्हन जो विरोधी पक्षामध्ये आहे महाविकास आघाडी त्यांच्यापैकी काँग्रेसचा उमेदवार देखील जाहीर झाला. परंतु राष्ट्रवादीचा उमेदवार काही निश्चित होत नव्हता. आणि याला कारण काय, तर या पक्षाचे सर्वेसर्वा अजितदादा पवार होते. सगळा चेंडू हा अजितदादा पवारांच्या कोर्टात होता आणि अजितदादा समोर प्रश्न पडला कारण 8-10 जणांनी उमेदवारीची मागणी केली होती. त्यापैकी नंबर 1 ला होते नवाब मलिक, समीर भुजबळ, त्यानंतर स्वतः पार्थ पवार, नवीनच पक्षामध्ये काँग्रेसमधून आलेले बाबा सिद्दीकी होते, त्यानंतर आनंद परांजपे देखील होते. अशी 8-10 उमेदवारांची मागणी होती आणि मग दादासमोर पेच निर्माण झाला की आता उमेदवारी कुणाला द्यायची, राज्यसभेवरती खासदार म्हणून कुणाला पाठवायचं. अनेक प्रश्न त्यांना भेडसावत होते. ज्या पद्धतीनं अशा वातावरणामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रोखठोक भूमिका बजावली आणि ते त्यांच्या निर्णयावरती ठाम राहायचे, त्याच्या चांगल्या वाईट परिणामांची जबाबदारी घेण्याची त्यांची तयारी असायची. आणि त्याच काकांच्या हाताखाली दादांचं नेतृत्व घडलं होतं. दादा देखील त्याच तत्परतेनं, त्याच निर्णय क्षमतेनं आणि त्याच ठामपणानं निर्णय घेतील आणि चांगला उमेदवार देतील आणि एक नवा चेहरा राज्यसभेवर आपल्या पक्षातून पाठवतील अशी संपूर्ण महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आस लागलेली असताना इथं मात्र दादाचा गोंधळ उडालेला दिसतोय आणि पहिल्याच परीक्षा देत असताना दादा आपल्याला गडबडलेले दिसून आले. सगळ्यात पहिला मुद्दा, जर नवाब मलिक जे जेलमधून सुटून आले त्यांना खरं तर पक्षांनी दादांची त्यांनी निवड केल्याच्या नंतर दादांनी त्यांना न्याय द्यायला हवा होता. परंतु जर नवाब मलिकांना राज्यसभेवरती खासदार म्हणून घेतलं तर भाजपाचा त्याला सगळ्यात जास्त विरोध असेल आणि एकदा जर भाजपाचं मांडलिकत्व स्वीकारायचं दादांनी ठरवलं तर तिथं दादा 100% फेल ठरले. कारण जेलमधून सुटून आल्याच्या नंतर हिवाळी अधिवेशनात ज्यावेळेस नवाब मलिक दादाच्या पारड्यामध्ये आपलं वजन टाकायला निघाले त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा आक्षेप घेतला देवेंद्र फडणवीसांनी, दादा आणि दादांची राष्ट्रवादी आमच्या सोबत आली असेल पण आम्ही नवाब मलिकांना स्वीकारायला तयार नाहीत. त्यावेळेस सुद्धा दादा मूग गिळून गप्प बसले. आता नवाब मलिकांची मागणी होती तरी नवाब मलिकांना त्यांनी पिछावर ठेवलं आणि अगोदरचा जर विचार केला, शरद पवार ज्यावेळेस पक्षाचे सर्वेसर्वा होते त्यावेळेस नवाब मलिकावरती देवेंद्र फडणवीसावरती वैयक्तिक आरोप केले म्हणून नवाब मलिकावरती दाऊद सोबत संबंध असल्याचा ठपका ठेवला आणि त्यांना जेलमध्ये टाकलं, त्यांच्या चौकशा लावल्या. तरी देखील महाविकास आघाडीनं त्यांच्या मंत्रिपदाला धक्का लावला नव्हता. शेवटी सरकार पडलं, परंतु सरकार जाईपर्यंत नवाब मलिकांचं जेलमध्ये असताना सुद्धा मंत्रिपद कायम होतं. मग ते जर नवाब मलिक दादाकडे आले असतील तर दादांनी अल्पसंख्याक चेहरा म्हणून, पार्टीचा एक प्रामाणिक चेहरा म्हणून जर आणि अन्याय झालेला चेहरा म्हणून जर त्यांना राज्यसभेवर पाठवता आलं असतं तर जनतेला आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला कदाचित आनंदच झाला असता. परंतु दादाला ते करता आलेलं नाही. स्वतःच्या मुलाला जर राज्यसभेवरती पाठवावं तर परत घराणेशाहीचा ठपका त्यांच्यावरती बसला असता. कार्यकर्ते सांभाळणं त्यांना जड गेलं असतं कारण तेवढी क्षमता त्यांची नाही असं त्यांच्या निर्णयावरून आपल्याला आता लक्षात येतंय.
त्यानंतर बाबा सिद्दीकी जे काँग्रेसमधून आले होते त्यांची आस होती, त्यांनाही देऊ शकले नाही. समीर भुजबळ ओबीसीचा चेहरा म्हणून त्यांना द्यावा असा छगन भुजबळांचा आग्रह होता, पण आधीच मराठा आंदोलनाचं दूध पोळल्यामुळं ताकही फिंकून पावं अशा पद्धतीनं तिथंही अजितदादांनी माघार घेतली आणि शेवटी अजितदादांना प्रश्नपत्रिका सोडवत असताना राज्यसभेची पुन्हा जे मूळ राज्यसभेचे खासदार होते प्रफुल्ल पटेल, ज्यांची खासदारकीची राज्यसभेची टर्म मे 2027 पर्यंत शिल्लक होती, म्हणजे 3-3.25 वर्ष, अशी नामुष्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर म्हणजे दादावर ओढवली की दादांना पक्षातले वाद टाळण्यासाठी आणि पक्षातला संभ्रम टाळण्यासाठी प्रफुल्ल पटेलांनाच राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला आणि त्याच प्रफुल्ल पटेलांना त्याच पदासाठी पुन्हा उमेदवारी अर्ज भरायला लावावा लागला. म्हणजे दादा या प्रश्नपत्रिकेमध्ये 0वर आऊट झालेले अख्ख्या महाराष्ट्रानं बघितले. म्हणजे शिंदेंनी भाजपांना आदर्श शक्ती म्हणून मान्य केलंच होतं. शिंदेकडून ते भाजपाच्या विरोधात जातील किंवा भाजपमध्ये राहून काही संघर्ष करतील अशा अपेक्षाच कुणी ठेवल्या नव्हत्या. परंतु दादांच्या दादागिरीनं पूर्ण महाराष्ट्र जागा केलेला होता किंवा दादाची दादागिरी ही संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होती, नव्हे दिल्लीपर्यंत त्याचा आवाज गेलेला होता. परंतु हे दादा जेव्हा भाजपचं मांडलिकत्व स्वीकारून गप्प बसतात मूग गिळून, त्यावेळेस प्रश्न पडतो की खरंच दादाच्या हातामध्ये राष्ट्रवादीचं भवितव्य सुखरूप आहे का, चांगलं आहे का. उमेदवारीच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस प्रफुल्ल पटेलांची उमेदवारी जाहीर केली त्यावेळेस दादांनी, सुनील तटकरेंनी आणि दादाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं जाहीर केलं की काही तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला प्रफुल्ल पटेलांना उमेदवारीसाठी पुढे करावं लागलं. परंतु अशाच तांत्रिक अडचणीमुळे आणि भाजपाच्या वरचष्म्यामुळे जर उद्या दादाच्या राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे मोडून पडले तर त्याला सर्वस्वी दादाच जबाबदार राहणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र सरभर झालेत, राष्ट्रवादीचे नेते देखील सरभर झालेत. आता येणारा काळ आणि लोकसभेची निवडणूकच ठरवणार आहे दादा या घडी पुन्हा आणतात की या घडीचे काटे मोडून तोडून भाजपाच्या दारामध्ये टाकून देतात. ते बघूयात. धन्यवाद.